राजांचं कार्य जबरदस्त आहे दादा. का सांगायचे शिवराय कीर्तनात, का सांगायचे धर्मवीर शंभूराजे कीर्तनात? ही माणसं काय देव होती का? मला असं वाटतं छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे देव होते का माहिती नाही, पण राजे होते म्हणून मंदिरातील देव आज शिल्लक आहेत, लक्षात घ्या. आणि हे सांगायचं तात्पर्य असं आहे की महाराजांनी खूप मोठी क्रांती केली. काय घडलं महाराष्ट्रात? अरे उद्ध्वस्त झाला होता महाराष्ट्र, उद्ध्वस्त झाला होता महाराष्ट्र. हा जो ऐक्याने नांदणारा महाराष्ट्र आहे असा महाराष्ट्रच नव्हता. लक्ष देऊन ऐका. काय झाले माहिती का? लोकांनी थोड्या थोड्या याच्यात जाती अडकून ठेवल्यात. अफजल खान आम्ही सांगायला लागलो तर काही म्हणतात महाराज अफजल खान तो मुसलमानाचा होता ना. अरे म्हणलं गाड्या कशाला मुस्लिम म्हणून जात त्या अफजलचं तू समीकरण लावतो? म्हणजे अफजल सांगितलं गेलं की मुसलमान जात चिटकवायची, त्याला काय अर्थ आहे? अरे अफजल फाडला म्हणजे ज्याची प्रवृत्ती वाईट होती, ज्याच्या मनात विकृती होती, तो विकृतीवाला अफजल खान फाडला होता. जातीचा संबंध नव्हता इथं, लक्षात घ्या. जर दोन डोळे आणि हातही दोन, मग खालचं कोण आणि वरचं कोण? या जातीच्या बेडीला तोडूया आता आणि या मनातल्या आडीला सोडूया आता. अरे शिवरायांच्या छायेखाली दमती कशाची वाण, आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते. बांधित होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर, अशा नराच्या पुतळ्यापायी झुकते माझी मान, आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या राती तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन, आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. एक मुस्लिम तरुणी राजेंच्या समोर उभी होती. राजे सांगतात काय सन्मान दिला त्या तरुणीचा राजांनी. खरंच आपला देश स्वातंत्र्य झाला का हो? इथं जर 5 आणि 6 वर्षाच्या लेकी सुरक्षित नसतील ना, मला नाही वाटत देश स्वातंत्र्य झाला अजून आमचा. राजांची नजर काय होती? परस्त्रीला सन्मानानं पाहणारा राजा होता. अशीच आमची आई असती सुंदर रूपती. नाही नाही, आई सुंदर होती अशीच असती तर वदले छत्रपती. खऱ्या अर्थानं महाराजांची भाषा होती. त्या इनायत खानाला मारल्यानंतर इनायत खानाची बायको राजेंना शरण आली होती, घाबरली होती. इज्जत लुटल का असं वाटत होतं हा राजा. इज्जत लुटणारा राजा नव्हता, इज्जत वाचवणारा जगातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होता. ती तरुणी घाबरली होती. राजे सांगतात बहनजी जितने भी दिन चाहो उतने दिन इस महल में रह सकते हो. काय म्हणला राजा? काळ्या राती तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन, आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बांधित होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर. खऱ्या अर्थाने हे राजाचं कार्य होतं, लक्षात घ्या. हे सांगायचं तात्पर्य तळमळीने काय? ती इनायत खानाची बायको सांगती राजे मैं इस महल में नहीं रहना चाहती, राजे मैं मक्का मदीना जाना चाहती हो. अरे किस लिए जाना चाहती हो? राजे तुमचं उदार अंतःकरण पाहिलं, अशी सन्मानाची नजर पाहिली, आणि एका मुस्लिम तरुणीच्या मनातून निघालेले शब्द राजे मैं मक्का मदीना जाऊंगी, उस खुदा से, उस परवरदिगार से, उस अल्लाह से दरख्वास्त करूंगी, अल्लाह ए परवरदिगार ए खुदा, या राज्यात या देशात नाही देवा, या संपूर्ण जगात जेवढ्याही स्त्रिया गर्भवती असतील ना, त्या प्रत्येक स्त्रीच्या पोटी असाच एक शिवराय जन्माला घाल. एक मुस्लिम तरुणी राजांसाठी मागते. काय जबरदस्त कार्य असत. तोरण्याला इनायत खान मारलं, हे संपलंच होतं सगळं. दादा हे काही राहिलं नसतं तुम्ही कीर्तनात बसते नसते. अरे 12व्या शतकाच्या माऊली ज्ञानोबांनी मराठी भाषेचा गौरव केला. पंढरपूर आनंदाने नांदत होतं. घरासमोर तुळशी होती, तुळशी वृंदावन घरासमोर होतं, आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आनंदाने नांदत होता. लेकरं बाळ खेळत होती. महाराष्ट्राला आज बहर आला होता, पानं फुलं भर गेली होती. कुणास ठाऊक कुणाची नजर महाराष्ट्राला लागली, आणि अल्लाहुद्दीन खिलजी सकट खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात दिन दिन करत अल्लाहुद्दीन खिलजी आला. सब 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 वार झाले, यातनांचा कळोळ झाला, रक्तभंबाळ शरीर झालं. माता भगिनींचा किंचाळण्याचा आवाज यायला लागला. घरासमोरची तुळशी उद्ध्वस्त झाली, मंदिरातले देव फोडले गेले, आणि मग हे मोठं संकट आलं. कोण वाचवणार या संकटातून? आई तुळजा भवानी येईल का? येईल का महालक्ष्मी? अरे कोण वाचवणार या संकटातून? अंगावर शहारे उभे राहिले. कोणीतरी आकांत करून लागला, कोणीतरी याचना करू लागला. आणि मग काही वर्षानंतर पैठणमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला, बये अरे काय चाललंय महाराष्ट्रात? अरे काय चाललंय महाराष्ट्रात? उद्ध्वस्त झाला महाराष्ट्र. बये अरे दार कधी उघडणार? बये ए बये अरे दार कधी उघडणार? दार उघड बये, दार उघड, दार उघडवाय, 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 काय 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 सांगायचं तारी? दार उघडवाय, 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 हे दार उघडवाय, दार उघडवाय.
दारू गडबैया दारू गडबैये न दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैये न दारू गडबैया हे दारू गडबैया दारू गडबैये न दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैया हे दारू गडबैया दारू गडबैये न दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैये दारू गडबैया दारू गडबैया दारू गडबैये दारू गडबैया दारू गडबैया भये 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 कोल्हापूरची महालक्ष्मी दारुघर आई तुळजा भवानी दारुघर भये दारुघर गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याची गोंधळी 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 आम्ही आंब्याची गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी वाजली पाहिजे टाळी सगळ्यांची आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याची गोंधळी 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 आम्ही आंब्याची गोंधळी 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 आम्ही आंब्याची गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याची गोंधळी आणि धार करावा जरा धार दार उघडले गेलं धाराशिव जिल्ह्यामध्ये दार उघडले गेलं संपत आलंय माझं कीर्तन 5-10 मिनिटं घेऊन सेवेला पूर्ण विराम देणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपरांडा तालुका ही नावं लई महत्वाची वर आमच्यासाठी आपण जिथं आहोत ते अहिल्यादेवी नगर आहे दार उघडले गेलं धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपरांडा तालुक्यात मासाहेब जिजाऊंना दिवस गेले आणि भयनं दार उघडलं शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी जिंदा असा पुत्र जन्माला घाला या जगाच्या पाठीवर जो नाव रोशन करत आज आई साहेबांचं तेज जबरदस्त दिसत होतं आदिलशाही मुघलशाही निजाम कुतुब डच आणि फ्रेंच यांनी हौदस माजवला होता सज्जन हो सोबत चला माझ्या अंगावर शहारे उभे हा इतिहास म्हणजे जबरदस्त इतिहास आहे महाराजांचं हे चरित्र सांगताना अंगावर शहारेच आले पाहिजेत महाराज आईसाहेब जिजाऊंचं तेज आज जबरदस्त दिसत होतं काय कुणास ठाऊक आईला असं वाटत होतं या दिल्लीच्या तख्ताकडे बघणारा हा सह्याद्री आज हलका हलका झाला होता भगव्याचा रंग जरा अंधुक झाला होता कोणीतरी वादळ येण्याची शक्यता दाट वाटत होती अरे कधी बघेल हा सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेनं बघायला शिकवणारी आई साहेब जिजाऊ आज शांत झाली होती आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज कानावर पडत होता डोळ्यासमोर आया बहिणींची इज्जत लुटत चालले होते सैतान मासाहेब सांगतात भये खरंच दार उघडवर का अंतकरण दाटून आलं घरासमोर तुळशी दिसत नव्हती रयत हवालदिल झाली शेतकरी डोंगर दऱ्यात लपून बसला महाराज जाधव गुरुजी पेरणी नाही केली तर पीक कसं उगवणार काय करावं आईला समजत नव्हतं शिवनेरीवर महासाहेब जिजाऊंना नेण्यात आलं शिवनेरी म्हणजे सुंदर चोखट गड ज्या गडावर सुरक्षा बहु आहे मासाहेब जिजाऊ शिवनेरीवर आल्या गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी गडावर आहे लक्ष्मी म्हणते आई साहेब हो आई साहेब काही खावंसं वाटतं का महिला मंडळ डोहाळे लागले डोहाळे आई साहेबांना आई साहेब सांगतात लक्ष्मी माझ्या डोळ्यासमोर आपल्या आया बहिणींची इज्जत तुटली अरे लेकर किंचाळणारी बघितल्यात अरे माझ्या भगिनी रडताना बघितल्यात डोक्यापासून नखापर्यंत फाडलीत आपली माणसं आणि तू म्हणते खाऊशी वाटतं का नव तसं नव अरे डोहाळे लागलं अवघडलेला हात तुम्ही म्हणून विचारलं काय आणू का खायला हे लक्ष्मी बघ सह्याद्री कसा हलका दिसतोय मासाहेब जिजाऊंची तेजस्वी नजर आज बोलत होती
हा ओजस्वी चेहरा सांगत होता दुश्मनांच्या गर्दनी मुरगाळणारा कुणीतरी वाघ जन्माला येणार आहे. या डरकाळीतून कळत होतं. अरे लक्ष्मी खावंच कसं वाटत. अरे डोहाळे लागले विचारती. माती खायचे डोहाळे नाही लागले, दगडी खायचे डोहाळे नाही लागले. महिला मंडळ, दगडी खायचे डोहाळे लागल्यावर दगडू पोरग जन्माला येतं, त्याला डोहाळे तसे लागतात. मला घोड्यावर स्वार व्हावंच वाटतं, मला समशेरी चालवावेच वाटतात, मला घोड्यावर स्वार व्हावेच वाटतं, मला सिंहावर स्वार व्हावेच वाटतात, मला समशेरी फिरवावेच वाटतात, मला दानपट्टे फिरवावेच वाटतात, मला दानपट्टे फिरवत दुश्मनांच्या गर्दनीवर पुन्हा एकदा हा भगवा या स्वराज्यावर फडकावा असं वाटतं. हे डोहाळे ऐसा जिजावता लागले. अंतकरणातला ठाव चुकला. 19 फेब्रुवारी 1630. थोडं फास्ट चाललंय बरं का. तानाजी मालुसरेंचा प्रसंग सांगणार होतो, त्याला अर्धा तास लागतात. आज पुन्हा येईल. आज अफजल खान सांगून जातो. 19 फेब्रुवारी 1630 रोजी या शिवनेरीवर छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. सनई चौघडे वाजू लागले, पाना फुलांना बहर आला आणि राजेंनी माणसं गोळा करायला सुरुवात केली. राजे मोठे झाले, तलवारी चायला शिकले. वय वर्ष झालं 10. आणि मग मासाहेब जिजाऊंनी ठरवलं शिवबाचा विवाह करायचा. दादा 8 लग्न झाली महाराजांची. 8 भाई 8 लग्न बर का. हम दो और हमारे दो. आणि 8 कशी काय लग्न केली महाराजांनी. मासाहेब जिजाऊ सांगता शिवबा करावं लागेल. आई हे राजाला पटत नाही. आई शिवबा आईचा आदेश. अरे पण कशासाठी माय. जाधव घरानं आपले हे जर घरानं मुघलांना जाऊन मिळलं तर कसं व्हायचं शिवबा. दाट शक्यता आहे. जाधव घराण्यातली मुलगी केली, कोरे घराण्यातली मुलगी केली, प्रतिष्ठित निंबाळकर घरानं फलटणचं मुधोजी निंबाळकरांची कन्या, मोहिते घराण्यातली कन्या केली. 8 लग्न केली. स्वराज्य एकवटण्यासाठी लग्न केली, स्वतःच्या स्वार्थासाठी राजांनी लग्न नाही केली. आजही माझ्या राजाचा इतिहास कुणीतरी फरफटत नेता आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत. असा नव्हता राजा. काही जण मला मागे एक जणांनी मेसेज केला, म्हणला महाराज त्या काळात मुस्लिम समाजाचे मावळेच नव्हते. अरे म्हणलं तू इतिहास तरी वाच कधी. निनाद वेडेकर, रणजित देसाई, पुरंदरे बाबा अनेकांनी इतिहास मांडला. थोडा भेद आहे पण ही माणसं 18 पगड जातीची बरोबर होती. कुण्या एकाने स्वराज्य नाही उभं केलं, सगळी माणसं सोबत होती. आज माझं सौजन्य घेतलंय भाई तुम्ही. केवढं मोठं म्हणे. हे सौजन्य घेण्याचा विषय नाही. आमचं कीर्तन सार्थकी लागलं, तुम्ही मोठं मन करून आम्हाला बोलवावं तेवढं सोपं नाही. आणि महाराज संदीप बाबा भाईंचा स्वभाव बी एकदम साधा आहे. माणूस तसा लय मोठा आहे पण दिसाय किती साधा आहे. अंदाज लावता येणार नाही. साध्या माणसांचा अंदाजच लागत नाही हो. आता ही टोपीवाली माणसं लोकांना वाटतं साधी. अरे टोपी काढली तर प्लॉट विकत घेते कुठला बी. ही काय साधी येत माहिती. धोत्रावाल्या फेट्यावाल्यांचा आता अंदाजच लावत नाहीत लोक. जाधव गुरुजी धोत्रावाली फेट्यावाली आपल्यासारखे फेटा काढला तर कुठला बी प्लॉट घेते. काय सोपं आहे नाही. लोगों का जो ये भूमि संतों की है, सांता की नहीं. याद रखो मुझे क्या बोलना है. जवळ आले कीर्तन. 5 मिनिटं राहिलीत. आता 9:30चा टायमिंग दिला ना त्यांनी. कानात सांगितलं म्हणून घेतलंय. ओव्हर टाइम घेतल्या पाकिट वाढत नसते पण सांगण्याचं तात्पर्य काय लक्षात नाही. माझे बी पाय दुखतात. लई फोन केले हो आढाव साहेब तुम्ही. माझ्या बापाचे बी जेवढे फोन नाही तारीख घेतल्यापासून तेवढे फोन आहे. मानलं पाहिजे राव या माणसाला. कशी आठवणी. अरे भविष्यात तुमच्या गावात आलो तर इथली एखादी आई म्हणल बहुत चांगला बोलत होता, अर्धी भाकरी तरी शिजल का नाही माझी. काय मिळवायचंय परमार्थात. क्या बात है. आणि मग 8 लग्न झाली महाराजांची. त्यातला पहिला विवाह आणि दुसरा विवाह 2 मिनिटात सांगतो. 3ऱ्या मिनिटाला विजापूरून आलेला अफजल खान सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. शार्प 9:30ला कीर्तन संपतो. पहिला विवाह मुधोजी निंबाळकर. मुधोजी निंबाळकरांची कन्या महाराणी सईबाई. मुधोजी तुमची कन्या आम्हास आवडली. मुधोजी सांगतात मासाहेब हुंड्यात द्यायला काहीच नाही. हुंड्यात द्यायला काहीच नाही. मुधोजी काही नका देऊ, कन्याला उद्या घेऊन या. मुधोजी निंबाळकरांनी कन्या आणली आणि मुधोजी निंबाळकरांची कन्या महाराणी सईबाई शिवरायांना दानपट्टे चालवताना पाहते आणि सई म्हणती मासाहेब
जे छत्रपती होणारे सगळेच म्हणतात हे शोभाराजे आम्हाला लय आवडले, आम्हाला त्यांच्याशी लगीन करायचे. सई लय आवडली बर का मुधोजी तुमची कन्या. फक्त कन्यादान करा, काहीच नका देऊ. काहीच नाही हुंड्यात द्यायला. हुंड्यात द्यायचंच तर निंबाळकर घरानं शेवटपर्यंत निष्ठावंत राहा स्वराज्यासाठी. हे हुंड्यात द्या. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठा मागितली निष्ठा. सईबाईंशी लग्न झालं. धर्मवीर शंभूराजांची आई साहेब महाराणी सई साहेब. परत आलो तर शंभूराजांचा इतिहास सांगत. लय भयानक. 20 फुटावनी साखळदंड टाकले, पकडला नाही गेला राजा. आपली माणसं फितूर झाली म्हणून आमची माणसं मागं पडली. आमची माणसं मोठी करा. दुसरा विवाह मोहिते घरानं. गुरुजी मोहिते घरानं प्रचंड स्वाभिमानी घराणं. मोहिते घराण्याचा नाद कोणी करायचा नाही. त्या घराण्यात एक वाघ जन्माला आला, त्याचं नाव आहे सरनाबाद. जो स्वराज्यासाठी खंबीर तो सरनाबाद खंबीर. हंबीरराव मोहिते, मोहिते घराण्यातला वाघ. लई जबरदस्त. नात्यांची फिकीर नाही केली हंबीररावांनी. नात्यांची फिकीर केली नाही हंबीररावांनी. नाती पायदळी तुडवली. धर्मवीर छत्रपती शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी राजे या दोन्ही छत्रपतींच्या खांद्याला खांदा लावून दोन्ही छत्रपतींना स्वराज्यासाठी साथ देणारा जगातला पहिला सरनाबाद हंबीरराव मोहिते. सरनाबाद हंबीर. आणि मग दुसरा विवाह कर्नाटक मध्ये झाला. बापासमोर लेकाचं लग्न व्हावं, बापाची इच्छा असते. दुसरा विवाह कर्नाटक प्रांतात. पण कर्नाटक प्रांतात जाताना मासाहेब जिजाऊ सांगता, शिवा तुला खरा महाराष्ट्र दाखवते. शिवा म्हणतो, आई अरे महाराष्ट्र माहिती नव का मला. अरे बघ महाराष्ट्र माहिती आहे ना, मग सांग शिवा रयत कुठे आहे, सांग ना शिवा. अरे आपला शेतकरी कुठे आहे. दादा शेतकरी डोंगर दऱ्यात बसली होती लपून. रयत संपली होती, लेकरं बाळ उचलून घेऊन गेली ती सगळी. आमची अशी म्हातारी माणसं एका कोपऱ्याला जाऊन बसली होती. घरातली सगळी तरणी भानी माणसं निघून गेली ती. राजे म्हणतात, मा हे काय चित्र आहे. अरे तू सरावात तलवारी चालवले रे शिवा, आज रणांगणात आणलंय मी तुला. तू विचारतो ना आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही, डच आणि फ्रेंच कोण आहेत, आज दाखवते त्यांचं रूप तुला. माफ कर ग, पण हे नाही पाऊशी वाटत. हे काही शेतकरी समोर नाही. आई ज्या तुळशी वृंदावनाला तू नमन करते, जिथं पाणी टाकते ती तुळशी नाही थाई. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले महाराष्ट्रातले. म्हणते शोभा अरे जसं तू माझ्या पोटात आहेस ना. थोडा म्युझिकचा आवाज कमी करा. त्यावेळेस पासून आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज ऐकते रे. अंगावर शहारे उभे राहिले. शोभा महाराष्ट्र संपल्यास जमाय. अरे तुझ्या हृदयात उर्मी पेटावी म्हणून तुलाही थांबलंय. जे पुढचं चित्र दाखवलं ना, अगदी एकच मिनिटात सांगतो ते चित्र. गुरुजी धारातीर्थी पडली होती स्त्री आणि डोक्यापासून नखापर्यंत फाडली होती सैतानाने तिला. महाराज सांगतायत, आई माफ कर, मी तुझ्या पाया पडतो, पण मला काही नाही पाहिजे. आता राहुलच नाही महाराजांना. काय बघतील हे महासाहेबांनी आधीच अनुभवलं होतं. पण शिवाच्या हृदयात ती आग पेटवायची होती. सांगा महाराज काय दिसतं हिच्याकडे बघून. पहिली तर राजांनी स्वतःच्या अंगावरची शाल तिच्या अंगावर टाकली. राजा म्हणतात, आई अरे संपली रे बाबा ती. शोभा अरे तुझ्या आईची असा विचार कर ना तू. अरे डोक्यापासून अरे इज्जत लुटली आहे तिची. डोक्यापासून नखापर्यंत वारबाटली बघ तिला. शोभा तिचं तर वाईट वाटतंय रे, पण तिच्या पोटावर 2 वर्षाचं जे लेकरू बसलंय ना त्याचं लय वाईट वाटतंय. ए आई त्या 2 वर्षाच्या लेकराला महाराजांनी हातात घेतलं. महाराज सांगतात, मा हे पोरग बोलत नाही रे. अरे शिवबा बोलत ते. तू त्याचे डोळे तर बघ. राजा रे बघ त्याचे डोळे, विचार त्याला काय झालंय तिच्या आई त्याच्या आई बरोबर. ती पोरग म्हणत होतं, राज डोक्यापासून नखापर्यंत वार केले हो. अशा रक्ताच्या पाटात नुसते रक्त वाट होत. अंगावर शहारे उभे राहिले होते. महाराज मला दूध पिण्याची इच्छा झाली. राजे सांगतात, आई याचा घसा कोरडा पडलाय रडून रडून. याला स्तनपान करायला कोणीच नाही रे. शोभा विचार ना त्याला. ते पोरग सांगते, राज दोन्ही हात पुढे केले माझ्या आईने, ते हात कापून टाकले माझ्या आईची. मला आई नव आता एकटं लेकरू नाही राज, अशी लई लेकर जी अनाथ झालीत.
राजा सांगा ना तुम्ही आधारवड व्हाल का आमचं. राजांची डोळे बोलणारे राजे म्हणतात मा हे नाही राहत आता. पोराला ध्यायला लावलं. राजा कधी न रडणार राजा आज डासा रडत होता. हे आईसाठी रडत होता राजा, त्या लेकरासाठी रडत होता, रयतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी राजा रडत होता. राजा असाच झाला नाही. राजांनी खऱ्या अर्थानं अंतकरण दाटून आलं. महासाहेब सांगतात शांत शोभा, अरे काय तुझ्या अंतकरणात. आई साहेब अरे दुधाचा अभिषेक करून लई राजे झाले असतील. महासाहेब दुधाचा अभिषेक करून लई राजे झाले असतील, पण आज रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले, त्यांनी रक्ताचा अभिषेक केला. एकही दुश्मन जिवंत ठेवणार नाही. महासाहेब मग घेतला जीवा महाला, मग घेतला संभाजी कावजी कोंढाळकर, मग घेतला बहिर्जी नाईक. बहिर्जी विचारतो राजे जात, बहिर्जी जात नाही विचारली चल. तानाजी मालुसरे न्हाव्याचा शिवा काशीद, अरे न्हाव्याचा आहे म्हणून नाही घेतला शिवा, तुझ्यात कर्तृत्व आहे म्हणून घेतला. मदारी मेहतर, मदारी मेहतर सांगतो राजे मैं मुस्लिम हो. हे मुघल निजाम आदिल ही माणसं तशीच का. हे मदारी अरे मुघल निजाम आदिल कुतुब ही माणसं इथली नाही, ही बाहेरून आलीत. माझा भारतातला मुस्लिम आहेस तू, अरे तू निष्ठावंत आहेस. हे मदारी अरे का प्रश्न पडला. मदारी म्हणतो राज मैं मुस्लिम हो. राज चालतंय का राज. राजा सांगतात हे मदारी माणूस जातीवरून श्रेष्ठ नाही ठरत, त्याच्या कर्तृत्वावरून ठरतो. तुझं कर्तृत्व लय भारी. मदारी चल. मदारी मेहतर घेतला सोबत मुस्लिम समाजाचा मदारी संभाजी कावजी कोंढाळकर, यसाजी कंक, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे. कोण तानाजी राज, अरे मी घेतो कोढाणा, मी घेतो राज. अरे पण रायबाचं लग्न राज होईल की माझ्या रायबाचं लग्न, राज होईल की माझ्या रायबाचं लग्न. ऐका ना राज, रोज अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न, पण आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबा. त्या राजा इडा आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तो तानाजी मालुसरे राजेंनी आणि मग उभं केलं स्वराज्य. या तडे बितडे ऐक होत्या, एवढं सोपं नाही ते गणित. अफजल खान फक्त 30 सेकंदात सांगतो विजापूरून निघाला. 7.5 फुटाचा अफजल खान महिला मंडळ. हे दादा 2 वाव शरीर, पहार वाकवल इतकी भयानक ताकद. कौन है वो शिवा, मैं लाऊंगा उसको, है काफिर शिवा. आला अफजल खान. तुळजापूर फोडलं, मंदिर उद्ध्वस्त केलं. अय तुळजापूर भवानीवर, आई भवानीवर हातोड्यानं वार केला. मूर्ती घनाघनानं मूर्ती भंगल्या गेली. आणि मग कुणीतरी सांगतो हुजूर ये हिंदू के दैवत है. खामोश, अरे पत्थर है ये हुजूर, पत्थर नहीं वो आई तुळजा भवानी छत्रपती शिवाजी राजांच्या तलवारीत ताकद देते हुजूर. ते शिवाजी राजे 5.5 फुटाचे आहेत, पण वाघ आहे वाघ. वाघाला भेटायला चालला हुजूर. सावकाचा ए कपकतो, हमारे साथ हो या शिवा के साथ हो. हुजूर बिल्कुल हम तुम्हारे साथ है, पर आज ये खुदा तुम्हारे साथ नहीं हुजूर, खुदा तुम्हारे साथ नहीं हुजूर. मूर्ती भंगल्या गेली. पंढरपूर फोडलं आणि गड निवडला प्रतापगड. प्रतापगडच्या पायथ्याला जिथं ऊन वारा पाऊस धारा जायला जागा नाही. राजे आओ और हमारे गले लग जाओ. आखिर आई गया दक्खन का जहाज करने. राजा कृष्णाजी भास्कर अफजल खानाच्या बरोबर. सय्यद बंडाजाला वखर बडा सय्यद भक्ती ते अफजल खानाच्या बरोबर. हे संभाजी कावजी कोंढाळकर राजेंच्या बरोबर. जीवा महाला न्हाव्याचा जीवा राजांच्या बरोबर. अशी माणसं होती. महाराज तानाजी मालुसरे असताना तुम्ही धाडी विडी जबरदस्त आहेत. ही प्रत्येक माणसं कुणी ना कुणी मावळेत. आमचे बाजीप्रभू देशपांडे इथं बसेत. तोफे आधी नामरे बाजी, सांगा शत्रूला आणि सांगा यमाला. राजा 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 गडावरून खाली निघाला. संभाजी कावजी कोंढाळकर सोबत घेतला. जीवा महाला सोबत घेतला. जीवा फक्त सय्यद बंडा बघायचास. संभाजी जर सुटलाच अफजल खान तर तू धरायचास. निघालं राजा गडावरून खाली आलं. 7.5 फुटाचा अफजल खान, 2 वाव शरीर, पहार वाकवल इतकी भयानक ताकद. प्रतापगडच्या पायथ्याला शामी येण्यात आला अफजल खान. विजापूर शेर आखिर हा ही गया दख्खन का इतिहास बनने में. महाराष्ट्राचा वाघ भेटायला आला होता. वाघ आणि खऱ्या अर्थानं अफजल खानाची पावलं शामिनात निघू लागली. शामिनात चालू लागली. कृष्णाजी हे कृष्णाजी ये है शिवा. कृष्णाजी भास्कर सांगतात हुजूर त्याच्या उंचीवर जाऊ नका हुजूर. 5.5 फुटाचा चपळ चिट्टा येतो.
एका सेकंदात इथं तर दुसऱ्या सेकंदात तिथं असतो हुजूर. तुम्हाला माहिती नाही, लय भयानक आहे. औरंगजेब ही सगळी याला आजही घाबरतात हुजूर. भयानक वादळ येते हुजूर. दिल्लीच्या तख्ताकडे बघतो असा भगवा हुजूर, त्याच्या कमरेला जो भगवा आहे ना तो त्याला ताकद देतो हुजूर. सावकाचा हुजूर खामोश कृष्णा शिवा. 5.5 फुटाचे राजे अफजल खानाच्या मिठीत आले. 2 वाव शरीर असणारे अफजल खानाने अशी मिठी मारली. कडकड कडकड हरांचा आवाज आला. संपलं स्वराज्य, स्वराज्य संपलं. राजांचे डोळे मिटले. आई जिजाऊंनी हे देव पाण्यात ठेवले होते. आई तुळजा भवानी आज आशीर्वाद देत होती. राजे सांगत होतं आई, हे आई असं मरून देऊ नको. आई असं मरून देऊ नकोस. आई या बहिणीची इज्जत लुटली यानं. 65 बायका मारून आला होता अफजल खान. त्याच्या लय क्रूर होता. आई ताकद दे तुझ्या शिवाला. आई ताकद दे. हात पाय ढिल्ले पडले. संपला राजा, संपलं स्वराज्य. पण महाराज भगवा होता कमरेला भगवा, तो मरून देत नव्हता. कोणता भगवा? भगवा म्हणजे जान, भगवा म्हणजे प्राण, आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा सरदार. तो राजाला भागभर होता. राजाच्या हातात ताकद अवतरली. आई भवानीला ताकद दिली. शिवा आणि भार्या अफजल खानाला. आणि मुखातून एकच गजर, जगदंबा जगजगदंबा 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 जगजगदंबा. मिठी सुटली. कटारीचा वार झाला. झिलकत होता आपल्याला काही नाही झालं. राजाने वाघ रक्या घेतली. सबकन अफजल खानाच्या पोटात गुळसली आणि खपकन कोतळा बाहेर काढला. अरे या दख्खन के शेर कृष्णाजी आला. कृष्णाजी उडी टाकली. राजांवर वार करणार. उजव्या मस्तकावर वार झाला. राजा पडणार. तोवर पाहिलं जुबान. सय्यद बंडा आला. अफजल खान म्हणतो सय्यद बंडा उडा शुभा की गर्दन आला. सय्यद बंडा 9 फूट उडी मारते. घर पट्टा फिरवला आणि गर्दन उडवला. तोवर पाहिलं आमच्या जीवात आला. जीवा 10 फूट उडी मारली आणि सय्यद बंडाचा हात वरछावर आणि जस करला होता. जीवा वाचला. शिवा क्षत्रिय कुलाधीश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती हरभवीर संभाजी महाराज की. भारत माता की. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली